समर्थ डॉक्टर राखी सोमवारी काय करायचं सांगण्यासाठी आहे. आजचा सोमवार इतका स्पेशल आहे की आज श्रावणातला पहिला सोमवार आहे. तर सूर्याला जल द्यायचं आहे, गणेशजींना फूल आणि दुर्वा देऊन आपल्या शंभूची, आपल्या शिव शंकराची आज आराधना करायची, महाकालची आराधना करायची. ओम नमः शिवायचा जाप करायचा आहे. हा जप केल्याने जितकी तुमची इंद्रिये शरीरामधली ॲक्टिव्ह होतील तितकं तुमच्यामधला ऊर्जा ही जी आहे ऊर्जा शरीराची ती तुमची अगदी तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामाला पॉझिटिव्हिटी देण्यास मदत करेल. तर आज आपल्याला पहिला सोमवार आहे, त्याच्यामुळे शंकराच्या पिंडीवर घरामध्ये देवळामध्ये कुठेही तिथे असाल तिथे तुम्ही प्रथम जलाचा अभिषेक करायचा आहे, पंचामृतचा अभिषेक करायचा आहे. जर पंचामृत नाही समजलं तर नुसतं दूध असलं तरी चालेल. आणि थोडे 1 मूठ तांदूळ आजचा हे आहे, तर 1 मूठ तांदूळ तुम्ही पिंडावर अर्पण करायचे आहे. बेल, फळ, फूल, पांढरी फुलं अशा प्रकारे त्यांना अभिषेक करून त्यांच्याकडे आपली मनोकामना मागायची आहे. तिथेच बसायचं आहे त्यांच्यासमोर 5-6 मिनटं आणि ओम नमः शिवायचा 11, 21, 51, 101 जितकं जमेल तितकं तुम्ही जप करा. तोंडामुळे मध्ये सारखं ओम नमः शिवायचा जप चालू ठेवा दिवसभरात पण ते सुद्धा. त्याच्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल आणि तुमच्या ऊर्जेतून तुम्ही पॉझिटिव्ह होऊन तुमची अफर्मेटिव्हशन्स जे आहेत, तुमचे इच्छा ज्या आहेत त्या अफर्मेशन्स तुम्हाला पूर्ण होण्यास मदत होईल. ही एक रेमेडी जरी असली तरी आजच्या दिवसाचा हा महत्त्वाचा उपाय आहे आणि हा नक्कीच करा. दिवसभर शंभोच्या नावाने तुम्ही स्वतःला तयार करा आणि बघा कशी ऊर्जा आणि शक्ती तुमच्यामध्ये येते. ती त्रिनयनी शक्ती तुमच्यामध्ये येईल, ती त्रिशूलधारी शक्ती तुमच्यामध्ये येईल, ती चंद्रधारी असलेला शंकर, सर्पधारी असलेला शंकर, रुद्राक्षधारी असलेला शंकर आणि गंगाधारी असलेला शंकर पूर्णपणे तुमच्यामध्ये सामील होईल आणि तुम्हाला पॉझिटिव्हिटी देतं. तर अशा प्रकारे आज शंकराची उपासना करायची. ज्यांचे उपास आहे श्रावणाचे त्यांनी खूप छान करा. फळं खा, दूध, पेय असं तुम्हीही करा. फळं कुणाला दानमामध्ये द्या किंवा तुम्हाला आज जमलं तर थोडं तांदूळ, साखर असं दानामध्ये द्या, पांढऱ्या वस्तू. कुणाला नाही जमलं तर एक चहा, एक कॉफी पाजा, काहीतरी करा पण करा आणि आजचा दिवस साजरा करा. आज उपास आहे, पहिला श्रावणी आहे आणि खूप उत्साहित राहा. शंकराला आवडत्या वस्तू तुम्ही करा, शंकराचा जप करा, त्यांची 12 नावे घ्या आणि अशा प्रकारे आजचा दिवस आहे. संध्याकाळी तिथे दिवा लावा, आरती करा, घराच्या बाहेर दिवा लावायचा आणि आरती करायची. घरामध्ये सुगंधित अगरबत्ती, धूप फिरवा, ज्याच्याने आपल्या घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी येते आणि आपलं घर सुरक्षित राहतं. आणि त्यासाठी आपण आपल्या कुलदेवतेला हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे, तिथंच नमन घ्यायचं आहे, पार्वती देवीच्या याने आपला आशीर्वाद घ्यायचा आहे. अशा प्रकारे आजचा दिवस साजरा करा. श्री स्वामी समर्थ.